तर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती दाखल झाल्यात। शिवाजी पार्कवरती आज सभा झाली, त्यानंतर आता हे दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। शिवाजी पार्कवर आज सभा झाली, त्या सभेच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मोठ्या मताधिक्याने मुंबईकरांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं। मतदानाची तारीख 20 तारीख आहे। 6 मतदारसंघामध्ये मुंबईमध्ये मतदान होत आहे, त्यासाठी प्रचाराच्या तोफा या उद्या थंडावणार आहेत। सर्वच नेत्यांच्या माध्यमातून प्रचारांचा धडाका सुरू आहे। त्यातच नरेंद्र मोदी महायुतीची सभा ही शिवाजी पार्कवर आज संपन्न झाली। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलेलं आहे। त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सध्या मुंबई दौरा सुरू आहे, सभा झालेली आहे। उद्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत। मतदानासाठी मुंबईमध्ये अवघे काही तास शिल्लक असताना मुंबईकरांनी विक्रमी मताधिक्याने मतदान करण्याचं आवाहन देखील या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरची ही दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आहेत। शिवाजी पार्कवरती आज महायुतीची सभा झाली। राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं। वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तत्पूर्वी आता प्रचारासाठी नेत्यांच्या सभांचा धडाका सुरू आहे, रोड शो सुरू आहेत। एकीकडे महाविकास आघाडी म्हणजेच एनडीएची सभा आज बीकेसी या ठिकाणी आहे, तर दुसरीकडे महायुतीची देखील सभा शिवाजी पार्कवर झालेली आहे। त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना भाजपला आणि शिवसेनेला मत देण्याचं आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला त्यांनी भेट दिलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही दृश्य आपण पाहतोय। या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केलेलं आहे। उद्या प्रचाराचा तोफा थंड होणार आहेत। महायुतीच्या 6 उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे। या दरम्यान देशातील अर्थव्यवस्था, कलम 370 या मुद्द्यांचा पुन्हा एकदा त्यांनी पुनरुच्चार केलेला आहे। राम मंदिर निर्माण संदर्भात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वक्तव्य केलेलं आहे। ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या गोष्टी मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत मतदारांना मतदान महायुतीच्या उमेदवारांना करण्यासाठी साथ घातलेली आहे। महाराष्ट्रात 5व्या टप्प्याचं मतदान होत आहे। या 5व्या टप्प्याच्या मतदानामध्ये मुंबई आणि मुंबई उपनगर या भागातील एकंदरीत 6 लोकसभा मतदारसंघ आहेत। या 6ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारासाठी सध्या नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरू आहे। खरं तर काल रोड शो झाला, घाटकोपर येथे सभा झाली। आता त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कवर सभा झाली। या दरम्यान राज ठाकरे यांनी देखील मार्गदर्शन केलं। या दरम्यान बोलत असताना राज ठाकरेंनी मराठी भाषेबद्दल, मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, मराठी भाषेचा सन्मान केला जावा, अशा प्रकारची विनंती केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा देखील त्यांनी विषय काढला। या दरम्यान आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक आहेत, त्यांचं संवर्धन केलं जावं, त्यामध्ये सुधारणा करण्यात यावी, अशा प्रकारची देखील विनंती केलेली आहे। मागच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाचा लेखाजोखा देखील राज ठाकरे यांनी मांडलेला आहे। त्यातच राज ठाकरे यांनी देखील राम मंदिरासंदर्भात वक्तव्य केलं। अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे शक्य झालेल्या आहेत। त्यामुळे आगामी काळात नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी मतदारांनी, मुंबईकरांनी उभे राहावे, अशी विनंती राज ठाकरे यांनी देखील केली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।